मला आनंद आहे गजेंद्रची बायको म्हणून मिरवताना. पण मला पण देवाने काहीतरी दिलंय ना कला म्हणून. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर सुद्धा काहीतरी मेहनत घेतली ना की मी काहीतरी व्हावं म्हणून. लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, मुळात त्या दोन व्यक्तींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे प्रेम. मी मात्र पारंपरिक विचारांची आहे. जर तुम्ही लग्न या संस्थेमध्ये जर अडकत असाल तर एक तरी बाळ हवं, या मताची मी आहे. तर कदाचित मी मुलीला फार असं मोकळेपणाने वाढू दिलं नसतं आत्ताच्या या जगामध्ये. एक वेळ अशी होती की काम नव्हतं, पण जेव्हा जेव्हा मनात आणलं तेव्हा तेव्हा काम मात्र मला मिळत गेलं वनश्री. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मग मन मोकळं जगूया. अहो हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या द हिलिंग सर्कलचं. हाय, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. फ्रेंड्स, बायकांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो लग्न. पण माझ्याकडे जेव्हा क्लायंट्स येतात आणि लग्न म्हटल्यावरती ज्या काय पळून जातात मुली, 2 वर्ष काय वर्षभर सुद्धा टिकत नाही आहे लग्न, किंवा आजकालच्या मुलींना लग्न करायचीच नाही आहेत. पण या सगळ्यांमध्ये 30 वर्ष लग्नाला पूर्ण झालेली माझी एक खूप गोड मैत्रीण आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आज आपल्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारायला आलेली आहे. तिच्या लग्नाला 30 वर्ष तर झालेलीच आहेत, पण नुकतीच ती सासूबाईसुद्धा झालेली आहे. सो लेट्स वेलकम वृंदा गजेंद्र. हाय वृंदा, कशी हाय आहेस? वनश्री, मस्त मस्त मस्त. सर्वात प्रथम अभिनंदन सासूबाई झाल्याबद्दल. थँक्यू. आणि आय थिंक आपण शो करत होतो तेव्हाच सगळी हो, गडबड सुरू हो, होती. सो हो. मला सांग, कसं वाटतंय सासू बनल्यावर? छान वाटतंय. कारण सून आली आहे असं वाटत नाही. कारण मुळात मला ना पहिला मुलगा झाला ना तेव्हा मी हुश्श झाले होते वनश्री, की नाही मला मुलगी वाढवायची नव्हती. कारण मी इतकी थोडी घाबरट आणि भित्री होते ना, तर कदाचित मी मुलीला फार असं मोकळेपणाने वाढू दिलं नसतं आत्ताच्या या जगामध्ये. तर आणि गजेंद्रला जेव्हा दुसरा चान्स हवा होता, की आपल्याला मुलगी हवी, मुलगी हवी. म्हटलं नाही, 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 नाही. एक मुलगा झालाय तर मुलगी मला आयती मिळणारच आहे. वा, तर त्यामुळे खरंच आमचं छान बॉन्डिंग आहे. सून अशी नाही आहे. मुलाला सांभाळावं लागतं तसंच तिलाही सांभाळावं लागतं. कोडकौतुक करावं लागतं. अशी आहे ही छान. सगळी हाऊस तू पूर्ण करतेस थोडक्यात. येस. व्हेरी गुड. सो वृंदा, आपण खूप वर्षांपासून एकमेकींना ओळखतोय आणि मला कौतुक ह्यासाठी वाटतं की तुझ्या लग्नाला 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि जिथे आता तू आपल्या आजूबाजूला बघतेस की आयदर मुला-मुलींना लग्न करायचीच नाही आहेत किंवा केली तरी फार तर फार 2 ते 3 वर्ष अशी टिकतायत लग्न. सो मला त्याबद्दल तुला तुझे विचार जाणून घ्यायला आवडतील की आपल्या वेळेची लग्नसंस्था आणि आत्ताच्या लग्नसंस्थेमध्ये काय असा बदल घडला आहे ज्यामुळे इतकी विचारांमध्ये तफावत आली आहे? बरोबर. वनश्री काय माहिती आहे, लग्न लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज असू दे, मुळात त्या दोन व्यक्तींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे प्रेम. तो प्रेम असेल ना तर त्या प्रेमाखातर तुम्ही काहीही गोष्टी तडजोड करायला किंवा एक्स्ट्रा काही काम करायला तिथे ना हिशोब आणि असं हे येत नाही, हे तू कर मी कर असं येत नाही, किंवा कोण पुढे जात आहे कोण मागे राहत आहे हे काहीही येत नाही. तर आम्हाला 30 वर्ष होण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुद्दा आहे किंवा भाग आहे तो म्हणजे एकमेकांवर असलेलं प्रेम. कारण सुरुवातीची आम्ही लग्नाच्या आधी 4 वर्ष एकत्र होतो, दोघंही रुईयाचे. तर त्यामुळे 4 वर्ष एकत्र राहून एकमेकांचे स्वभाव कळले होते. आर्थिक बॅकग्राऊंड कशी आहे, घराची बॅकग्राऊंड कशी आहे, हे सगळं माहीत होतं. ते सगळं एकमेकांना माहीत झाल्यावर आम्ही लग्नाचा विचार केला. कारण ते लग्न पण सहज झालं नाही. कारण तुला गजेंद्रबरोबर तू काम केलंस त्यामुळे गजेंद्र कसा आहे माहिती आहे. आय नो. आणि लेखक हुशार लेखक Yes, असल्यामुळे yes, त्याने yes. अटीतटी ठेवल्या होत्या. बरोबर. पण त्यावेळेला 6 वर्षाचं अंतर असल्यामुळे आणि प्रेम ही एकच गोष्ट असल्यामुळे हो मी काहीही करायला तयार आहे हे जे काही वाक्य बोलले ना त्या धर्तीवर आमचे 30 वर्षाचा सुखी संसार आमचा तरुण आहे. आणि तू खूप तरुण होतीस. आय मीन 20-1 वर्षाची असशील तू लग्न झालं तेव्हा. 18. हो, Love 21व्या marriage. वर्षी मला बाळ झालंय. आणि आय थिंक आता मुलींना 30व्या वर्षीपर्यंत सुद्धा त्या लग्न करायला तयार नसतात. नाही. म्हणजे हो. याच नोटवरती मला एक पॉईंट इथे हायलाईट करायला आवडेल की पूर्वी आपल्याकडे गुरुकुल, गृहस्थाश्रम, त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम आणि संन्यास असे 4 विभागून हो, दिलेले होते. हो.
ती सिस्टमच राहिलेली नाहीये. नाही. म्हणजे मला असं वाटतं, की ती सिस्टम जर आपण फॉलो केली, तर ज्या वयात ज्या गोष्टी करण्याची व्हायला गरज हव्या. आहे, ती आपण करू शकतो. त्यावर बरोबर आहे. तुझं काय आता मत तुला आहे? माहिती आहे 20 वर्ष आणि त्याच्या आधीची 4 वर्ष म्हणजे मी हं. 11वीत असताना गजेंद्रला मी पहिल्यांदा भेटले. आमची ओळख झाली. त्यानंतर टी-वायला येईपर्यंत इतकी वर्ष आम्ही कॉलेजच्या नाक्यावर खूप वेळ एकत्र काढलेला आहे. टी-वायला गेल्यावर घरच्यांनी फोर्स केला, की आता लग्न करायला हवं, मग परीक्षा दे. नोव्हेंबरमध्ये मी लग्न केलं, मेमध्ये परीक्षा दिली टी-वायची. हो. तर त्यामुळे ते योग्य वेळी झाल्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेत झाल्या वनश्री. कारण मुळात आम्ही दोघंही घडलो हं. ते एकमेकांच्या सहवासातच. हं. त्यामुळे आम्हाला ना एकमेकांना असं ॲडजस्ट करावं लागलं नाही. म्हणजे धरून बांधून किंवा मुद्दामून असं नाही करावं लागलं. इतके आम्ही यूज्ड टू झालो होतो. आता काय होतंय माहिती आहे मनश्री, की 29-30 पर्यंत मुलं-मुली थांबतात. तोपर्यंत वेगळ्या पद्धतीने मॅच्युरिटी आलेली असते. वेगळी घडण बुद्धीची पण झालेली असते, शरीराचीही झालेली असते. मग एका सर्टन एजनंतर आपण ह्या माणसाचं समोरच्याचं का मी ऐकू? हं. किंवा मी हे का करू? मी आहे सक्षम. तोपर्यंत मुलं-मुली दोघंही वेगळ्या पद्धतीने सक्षम झालेले असतात, इंडिपेंडंट झालेले असतात. त्यामुळे कुणाच्या अंडर त्यांना राहायला आवडत नाही. हा एक मेन मुद्दा आहे तो. तर त्यामुळे थोडं 20-21 हे वय कसं असतं, घडतं असतं. त्या वयामध्ये तुम्ही काहीही आणा, त्याच्यामध्ये ते फिट इन होत जातात. तर हे माझा हा स्वतःचा अनुभव आहे हां वनश्री. प्रत्येकाचा वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतो, नाही असं नाही. नाही बरोबर. कारण मीही 23व्या वर्षी लग्न केलं होतं हो आणि मी ना? चिडले होते खूप आईवर, की काय लग्न. पण आई म्हणाली होती, की योग्य वयात योग्य त्या गोष्टी आणि त्या गोष्टी मिळण्याची गरज असते. बरोबर, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आत्ता नाही 40ला कळेल हो. किंवा 50ला कळेल, की आई सांगत होती ते बरोबर होतं. बरोबर आहे. सो मला फ्रेंड्स, तुम्हाला ज्या कोणी तरुण मुली बघत असतील आमचा हा शो, सो हा पॉडकास्ट फक्त गप्पा-टप्पा ह्यासाठी असं नाहीये. मर्यादित न राहता ह्याच्यातनं काही संदेश पण आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. सो आय थिंक योग्य वयात योग्य मुलगा बघून किंवा मुलगी बघून लग्न करा आणि ज्या एजमधल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची मजासुद्धा तुम्ही अनुभवा आणि मग पुढे जाऊन तुमच्या लक्षात येईल डिसिजन वॉज राईट. बरोबर आहे. सो आणि फक्त लग्न पण नाही ना वनश्री, बाळ. जर तुम्हाला बाळ हवं असेल, तर ते सुद्धा फिजिक पण आपलं त्यावेळेला फिट असतं, तुमचा माइंडसेट पण असतो. ते सगळं लवकर होत झालं, की आपण पण तरुण असतो मुलं वाढत असताना. तर ती एक फेज आहे, ती पण मजा घेता येते ना वेगळ्या पद्धतीने. बरोबर. पण आजकाल मुलांना लग्नच नको आहेत, तर मूल तर पुढची गोष्ट आहे. सो ते त्या आता आजूबाजूला जनरेशनला होतंय खरं. ॲज 30 वर्षांचा लग्नाचा अनुभव असलेली वृंदा, हो. काय मेसेज, म्हणजे मुलं नकोच आहेत. पण त्याबद्दल तुला काय सांगायला आवडेल? हे फार वैयक्तिक वनश्री. कारण मी मात्र पारंपरिक विचारांची आहे. जर तुम्ही लग्न या संस्थेमध्ये जर अडकत असाल, तर एक तरी बाळ हवं, या मताची मी आहे. जर तुम्हाला लग्नच करायचं नाही आहे, तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताय, तर गोष्ट वेगळी, की नका अडकू मग बाळामध्ये. कारण पुढे काही गडबड झाली, तर मग ते बाळ सांभाळायची किंवा वाढवायची एकावर कोणावर तरी जबाबदारी येते. आणि ठीक आहे, आज सिंगल पेरेंटिंग पण करणारी माणसं आहेत, नाही असं नाही आहे. पण परत मी म्हणेन तो तेच मुद्दा आहे, की हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी स्वतः खूपच लग्नसंस्था, आई-वडिलांनी आपल्यावर जे केलेले संस्कार आहेत, त्या सगळ्या ह्याच्यातून मी वाढलेले आहे. त्यामुळे माझा विचार हा आहे. पण जग बदलतंय, बाहेरची परिस्थिती बदलते. त्याच्यानंतर आर्थिक गणितं बदलत आहेत. आज एका मुलाला वाढवायला सुद्धा वेळही द्यायला हवा आणि खर्चही तेवढाच आहे. तर हा प्रत्येकाचा काय त्या गोष्टीकडे कसे बघतायत त्याच्यावर आहे. बरोबर. आणि पूर्वी कसं होतं, की मुलगी थोडी कमी शिकलेली असेल तर चालत होतं. पण आता मुलीसुद्धा खूप शिकतायत. खूप शिकतायत. त्यामुळे त्या ओपिनियटेड आहेत. बरोबर. त्यांची मतं ठाम आहेत. पण वृंदा, मला ऐकून घ्यायला आवडेल, की तू ॲक्ट्रेस आहेस आणि गजेंद्र लेखक, निर्माता, डायरेक्शन आणि आय थिंक आत्ता कान्सला सुद्धा त्याचे फिल्म्स गेले होते. सो एक डायरेक्टर एवढा नावाजलेला आणि ऑफकोर्स तू पण नावाजलेली अभिनेत्री आहे, पण तुमच्या दोघांमध्ये कधी इगो क्लॅशेस किंवा असे काही मतभेद, किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये असं असतं किंवा इवन कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये नवरा जर खूप वरचढ असेल किंवा बायको वरचढ असेल, तर त्याच्यामध्ये तो एक थोडासा इगो किंवा इश्यूज येऊ शकतात. सो ते आले का? आणि ते आले तर मग कसे तू डील केलेस? इगो मला नाही वाटत आलेत. नाहीच आलेत. कारण पहिल्यापासून काय माहिती आहे, एकतर आमचं 6 वर्षाचं अंतर असल्यामुळे ना,
गजेंद्र माझ्यासाठी फक्त नवरा नव्हता, एक मार्गदर्शक होता, एक गार्डियन म्हणून होता आणि ऑफकोर्स एक डिरेक्टर, रायटर म्हणून मी जास्त त्याच्याकडे रिस्पेक्टफुली बघते, एक कलाकार म्हणून जास्त बघते आणि मला माहिती होतं की हा फ्युचरिस्ट आहे आणि ह्याला कामाव्यतिरिक्त काहीही दुसरं एन्जॉय करायला आवडत नाही. कारण तो म्हणाला होता लग्न करताना की तुला जर अपेक्षा असेल की टिपिकल नवरा ज्या चौकटीमध्ये मुलींना अपेक्षा असते की आज सणवार आहे, कोणाचं लग्न आहे, अमुक आहे, घरामध्ये बाळाला आजारी आहे, तू मला वेळ दे किंवा थोडंसं घरात थांब, तर ते माझ्याच्याने कधी होणार नाही. कारण माझं काम हे खूप प्रायोरिटी आहे. मग त्यानंतर हे सगळं येतं, कुटुंब सेकंडरीवर आहे माझं कुटुंब. त्यामुळे हे आधी स्वीकारल्यामुळे कधी इगो प्रॉब्लेम झालेला नाही आहे. हां, पण कधी कधी काय झालं, एक वेळ अशी होती की काम नव्हतं आणि आता घर कसा चालवायचा हा मुद्दा आला होता आणि त्याला सिनेमा बनवायचा होता. म्हणजे सिरियल, टेलिव्हिजन सगळं करून करून त्याला खूप फटीक आला होता की तो म्हणाला मला डिरेक्टर व्हायचं आहे, मी काय करतोय, रोज उठून एपिसोड लिहितोय. म्हटलं गजेंद्र तू थांबव, जोपर्यंत तू ते कट ऑफ नाही करत ना तोपर्यंत ते नाही होणार, नाही तर त्या चक्रातच आपण अडकले जाऊ. पण म्हटलं महिन्याचा खर्च काहीतरी मार्ग निघेल. तोपर्यंत माझा मुलगा 1.5 वर्षाचा झाला होता. मी डिसिजन घेतला, मुंबई दूरदर्शनला नीना राऊत आहेत तर त्यांच्याकडे गेले. म्हटलं नीनाताई मला काम करायचं आहे. तर त्या म्हणाल्या असं असं आहे, डिरेक्शन डिपार्टमेंटला असिस्ट. म्हटलं हो करेन, काहीही चालेल. मग थोडंसं माझं तेव्हा ते जे मिळणारे पैसे पण खूप वाटायचे ग वनश्री, आणि खूप होते ते आमच्यासाठी. त्यामुळे तेव्हा ते काही 1 वर्ष ती बाजू मी सांभाळली आणि ते आमच्यामध्ये कळत नकळत ॲडजस्टमेंट होतं. ते असं नव्हतं, इगोवालं नव्हतं काही. आणि मला नाही वाटत आमच्यामध्ये कधीही इगो आला. कारण गजेंद्रने टिपिकल नवऱ्यासारखं कधीही मला डॉमिनेट केलेलं नाही आहे की हे करू नको, ते करू नको. आणि मी सुद्धा कधीही त्याच्या अपरोक्ष किंवा त्याला न विचारता मी कुठलेही करिअरचे किंवा घराचे डिसिजन घेतलेले नाही आहेत. तर त्यामुळे जे काही आहे ते एकत्रितरित्या असंच कायम राहिलं आणि ते काही ठरवून पण नाही, ते प्रेमाखातरच होतं वनश्री. तर त्यामुळे कधीच नाही इगो प्रॉब्लेम. कारण आजकालच्या कपल्समध्ये सॅलरी पॅकेजेस आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग मतभेद होतात आणि हो. आय थिंक कुठलंही यशस्वी रिलेशन तुम्हाला जर टिकवायचं असेल तर एकाने एक पाऊल मागे घेणं ह्याच्यात मला नाही वाटत कमी पण आहे. आणि कधी ती वेळ कधी कोणावरही येऊ शकते. कधी नवरा एक पाऊल मागेल, कधी बायको एक पाऊल मागेल. त्यामुळे त्याच्यात इगो आणि त्याच्यामध्ये कमीपणा काहीच नसावा. आणि ती तडजोड नसते ती कारण नसते. प्रेम महत्वाचं प्रेम असतं, महत्त्वाचं रिस्पेक्ट असतं. महत्वाचा Yes, असतो. yes. सो वृंदा, तू जेव्हा ऍक्टिंगला सुरुवात केली, पदार्पणातच तुला अवॉर्ड मिळाला आणि त्यानंतर तुझं आयुष्य कसं बदललं आणि त्याविषयी जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तू एक तुमची आवडती अभिनेत्री असं जेव्हा म्हणालीस तेव्हा हो, थोडं साचत खरंच आपण बरंच काम केलं. पण मी कधीही फार करिअर ओरिएंटेड कधीही नव्हती की मला खूप अभिनेत्री म्हणून खूप काहीतरी गाठायचं आहे असं कधी नव्हतं. पण जेव्हा मनात आणलं तेव्हा काम मात्र मला मिळत गेलं वनश्री. ते मी खरंच स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म म्हणेन किंवा काय माहीत नाही मला, पण नशिबाने मला त्या वेळेला साथ दिली. पहिलं पारितोषिक मिळाल्यानंतर तेही पारितोषिक मिळालं ते म्हणजे काय की पहिली फिल्म गजेंद्रकडून व्हायला हवी होती म्हणून घरातली काही आम्ही गंगाजळी आहे ती टाकून पहिलाच सिनेमा केला आणि परत दुसरं कोणाला तरी मानधन देता येणार नव्हतं म्हणून मी काम केलं आणि त्यावेळीच मला स्टेट अवॉर्ड मला मिळालं. तर त्यामुळे त्याच्यानंतर पुन्हा मी फार जोमाने काम केलं असं नाही, सिनेमातच काम करते असंही नाही, अँकरिंग पण केलं, प्रोडक्शन पण केलं आणि सिरियल पण केले आणि सिनेमा पण केला. असं वेगवेगळ्या लेवलवर वेगवेगळ्या स्तरावर काम केलं. पण ते हळूहळू थेंबे साचत जातं तसं ते साचत गेलं. फक्त निवड मात्र मी खूप ह्याने केली कारण मुळात गजेंद्रचे संस्कार होते. तर त्यामुळे माणसंही चांगली मिळाली, भूमिकाही चांगल्या मिळाल्या. त्यामुळे इतकं छान करिअर आत्तापर्यंतचं झालं. व्हेरी गुड. तुझी फेवरेट भूमिका कुठची आत्तापर्यंतच्या प्रवासात? वनश्री सांगू मी सगळ्याच भूमिका माझ्या आवडत्या आहेत. जे केलं तरी मी सांगेन, झी मराठीवर एक सिरियल होती झाले मोकळे आकाश, गजेंद्रनेच डिरेक्ट केली होती आणि लिहिली होती. त्यातली कल्याणी मला भयंकर आवडली ती, कारण ती ज्या पद्धतीने फायटर होती आणि मला वाटतं की माझ्या सगळ्याच भूमिका अशा मुळूमुळू रडणाऱ्या किंवा सोशिक वगैरे अशा कधीच नव्हत्या. साध्या होत्या पण म्हणजे तिला काहीतरी तिचं महत्त्व आहे, तिचं काहीतरी मत आहे
आणि तिने काहीतरी एक झगडा केलेल्या आयुष्यात, अशाच भूमिका होत्या. तर त्यामुळे सगळ्याच भूमिका, पण कल्याणी जास्त जवळची आहे माझ्या. सो वृंदा, आपण लास्ट इयर एक शो एकत्र केला होता आणि मी खरंच खूप सरप्राईज्ड होते, कारण 11च्या ठोक्याला तू आत जायचीस, तुझी फळं खायचीस. मग 1:30 वाजता बरोबर भाकरी आणि ती बरोबर 1 किंवा 1:30 भाकरी. हां, असं सगळं मोजून मापून आणि मला वाटायचं एवढं काय आहे? आत्ता मला त्याचं महत्त्व कळतंय, की डिसिप्लिन असणं आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे. मग बरोबर 4 वाजता जाऊन 2 मारी बिस्किटं, चहा. इतकं ठरलेलं आणि इतकं डिसिप्लिन लाईफ तू केव्हापासनं जगायला सुरुवात केलीस? असं काही ट्रिगर पॉइंट होता का? हेल्थला घेऊन इश्यू झाला होता का? म्हणून तू असं एक डिसिप्लिन लाईफ जगतेस? हं. नाही, ट्रिगर पॉइंट काही नव्हता. कारण आईचे संस्कार असंच म्हणेन मी. कारण माझी आई, माझी मावशी फार शिस्तीच्या होत्या दोघीजणी. आणि ज्या घरात मध्यमवर्गीय घरात वाढले, त्या घरामध्ये अशी पूर्वीपासून अशी शिस्त असायचीच, की सकाळी ह्या वेळेला न्याहारी, दुपारी जेवण, मग संध्याकाळी चहा, असं होतं. पण मधल्या काळामध्ये, आपण स्ट्रगलच्या काळामध्ये हे सगळं माझंही हरवून गेलं होतं, नाही असं नाही. पण हळूहळू जसं मुलगा पण मोठा होत गेला, सगळं होत गेलं, त्याच्यानंतर कळत-नकळत ही शिस्त परत माझ्यामध्ये सुरू झाली, की नाही, हे फिटनेससाठी हे करायला हवं. कारण नाही म्हटलं तरी सुरुवातीच्या लग्नाच्या काळात मी सगळं एन्जॉय केलं. सण, वार, व्रतं, वैकल्य, कारण मला ते खूप सगळं आवडायचं. मार्गशीर्ष आहे, श्रावण आहे, अमुक आहे, तमुक आहे, तसं देवादेवाचं. पण वाचन, माणसं जी भेटत गेली, ज्यांच्याबरोबर मी काम केलं, म्हणजे माझ्या प्रोफेसर होत्या रुईया कॉलेजमध्ये, पुष्पा भावे, मीना गोखले. त्याच्यानंतर दूरदर्शनला मी काम केलं, नीना राऊत. ह्या सगळ्या बायका फार वेगळ्या होत्या. म्हणजे माझ्या आईने केलं, माझी आई पण फायटर होती, पण ती वेगळ्या पद्धतीने फायटर होती. पण ह्या काम आणि इतक्या सक्सेसफुल बायका होत्या, त्यांच्या सहवासात मी राहिले ना, तिथून माझा थोडा जगण्याचा उद्देश ना बदलत गेला हळूहळू. कारण नीनाताईंना मी इतकं जवळून घर, दूरदर्शनवरची त्यांची पोस्ट, काम करण्याची पद्धत, एक लीडरशिप, इतकं मी जवळून अनुभवलं आहे. आणि बरं, ह्या सगळ्या म्हणजे त्या परफेक्शनिस्ट होत्या. म्हणजे घरात सुद्धा भारतकुमार राऊत त्यांची बायको म्हणून, ओम राऊतची आई म्हणून आणि दूरदर्शनला एक अधिकारी म्हणून त्यांचा वावर, ह्या सगळ्याचा कळत-नकळत वनश्री परिणाम माझ्यावर होत गेला. की नाही, नुसतं घर, व्रतवैकल्य, सणवार, मुलांचं सगळं शिक्षण, हेच आपलं आयुष्य नाही आहे. आपण स्वतःसुद्धा कोणतरी आहोत. हे सगळं करताना आपण स्वतःला हरवून जाता कामा नये. हे नीनाताईंकडून मी शिकले. आणि हळूहळू तो बदल होत गेला, की ह्या सगळ्याकडे प्रॅक्टिकली कसं बघायचं आयुष्याकडे, आणि स्वतःचाही एक प्रोग्रेस व्हायला हवा किंवा प्रगती व्हायला हवी, आणि स्वतःची पण एक आयडेंटिटी आहे. ठीक आहे, मला आनंद आहे गजेंद्रची बायको म्हणून मिरवताना, पण मला पण देवाने काहीतरी दिलं आहे ना कला म्हणून. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर सुद्धा काहीतरी मेहनत घेतली आहे ना, की मी काहीतरी व्हावं म्हणून. तर मग तो स्वतःचा शोध सुरू झाला. आणि ते शोध सुरू होता होता एक आयुष्याला, जगण्याला एक शिस्त येत गेली. म्हणजे कलाकार म्हणून मी काम करते, पण जगण्यासाठी सुद्धा एक कला लागते. ती सुद्धा कला आत्मसात हळूहळू होते, झाली आहे असं मी म्हणत नाही आहे, पण ते हळूहळू शोध सुरू झाला त्याचा. ओके. म्हणजे हा खूप छान मेसेज आहे, की अ, आपण एकमेकींकडनं शिकत असतो आणि एक बाई फक्त घर, संसार, मुलं-बाळं ह्या पलीकडे सुद्धा ती काहीतरी करू शकते. करू शकते. केव्हा? जेव्हा तिला असं आतनं वाटायला हवं. वाटायला हवं. ती एनर्जी जी आहे, ती ऊर्जा जी आहे, ती आतनं यायला हवी. आणि आय थिंक तू 10 वर्षाचा ब्रेकही घेतला होता. हो. सो आजकाल एक तर मुलं नकोच असतात आणि जर झालीच, तर त्या ब्रेकनंतर त्या बायका पुन्हा जॉबवर जातच जात नाहीत. नाही. सो मला नेहमी असं सांगावसं वाटतं त्यांना, की स्वतःसाठी करा. कारण ठीक आहे, मी कोणाची तरी मुलगी आहे, कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी बायको आहे, पण त्यापेक्षा मी आहे. हम्म. आणि हे आजकालच्या पिढीला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. सर, महत्त्वाचं. या सगळ्या बायकांबरोबर तू जेव्हा कामं केलीस, ह्यांच्यामध्ये सगळ्यात कॉमन फॅक्टर जो तुला जाणवला, की सगळं बॅलन्स करतायत, तो काय होता? कॉमन फॅक्टर हाच होता, की मी आहे हं, आणि मी हे शिकले, हं, आणि माझ्यातलं हे टॅलेंट मला बाहेर लोकांसाठी यूज करायचं आहे, हं. आणि 10 लोकांचं भलं पण करायचं आहे, आणि माझंही भलं करायचं आहे. आपला स्वतःचा स्वार्थ असतोच, नाही असं नाही, पण मला काहीतरी करून दाखवायचं आहे. हा एक मी बघितला सगळ्या बायकांचा. आणि दुसरं म्हणजे तू म्हणालीस ते 10 वर्ष जे आहे मी ब्रेक घेतला होता मुलासाठी, कारण टीनेजरमध्ये होता म्हणून.
पण त्या 10 वर्षात मला त्रास झाला का? झालाच ना. त्या 10 वर्षात काम न करता फक्त घरात राहणं सोपं नव्हतं. मग ती एन्झायटी, त्या एन्झायटीचं काय करायचं? कितीतरी प्रकारचे मी कोर्स केले. त्या 10 वर्षात खूप वाचन केलं, म्हणजे खूप केलं. आणि मग जेव्हा वाटलं की नाही आत्ता मी काम करते, आत्ता मी बाहेर पडू शकते, तेव्हा मग परत 10 लोकांना फोन केला. कारण 10 वर्षात खूप जग बदललेलं होतं, इंडस्ट्री बदललेली होती, काम देणारी माणसं बदललेली होती. त्यामुळे परत 10 फोन केले, तेव्हा ते मला पटकन कामही मिळालं. नाही असं नाही. पण त्या एन्झायटीसाठी सुद्धा मी बरंच काय काय केलं. फेविक्रिलचा 1 वर्षाचा कोर्स केला. त्याच्यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंग नाही म्हणता येणार, पण सद्गुरूंचा ईशा. ईशा फाउंडेशनचा सेल्फ हिलिंगचा केला. ब्रह्मविद्या शिकले आणि बरंचसं वाचन केलं. त्या वाचनामधून खूप त्या 10 वर्षात एक शिस्त येत गेली हळूहळू ओके. आयुष्याला. सो अध्यात्म स्पिरिच्युअल जर्नी तुझी तिथून सुरू तिथून झाली. 10 वर्षात सुरू झाली. सो ब्रह्मविद्या आणि ईशा ह्याबद्दल ऐकायला आवडेल. म्हणजे तू कसं सेल्फ हिलिंग केलंस, म्हणजे आपले जे फ्रेंड्स, ज्या बायका बघतायत हा एपिसोड, हां. त्यांना एक मार्गदर्शन तर मिळेलच, पण मला असं वाटतं की इफ आय कॅन डू, जर मी करू शकते तर तुम्ही सुद्धा करू शकता. नक्कीच करू शकतो. आणि त्यामुळे Yes. काय होतं, नुसतं ते शिकून उपयोगाचं नाही, ते आत्मसात आणि ते रोजचा सराव पण करणं फार आवश्यक आहे. बरं. कारण बरीच जणं समोरचा सोबत आहे म्हणून करतात, तेवढं करून झाल्यावर हे मी केलं आहे एवढंच बोलतात, तसं नाही आहे ते. कोविडच्या आधी 2 वर्ष आधी मी ब्रह्मविद्या केलं होतं. पण कोविडमध्ये त्याचा मला खूप फायदा झाला. कारण ती जे प्राणायामचे मी जे काही शिकले, सराव केला आणि त्यानंतर मेडिटेशन, ध्यान कसं करावं, ह्या सगळ्या पद्धतीचं तंत्र मी त्या तिथून शिकले. ओके. आणि रोज सरावाने कोविडमध्ये गजेंद्र पॉझिटिव्ह होता आणि घरामध्येच आम्ही हे केलं होतं कोविडचं. त्यामुळे गजेंद्रची सगळी सेवा मी केली, पण रोज सकाळी उठून आणि रोज रात्री मी प्राणायाम मात्र करायचे. श्वासांचे सगळे व्यायाम करायचे मी आणि ध्यान करायचे. त्याने मी कोविडमध्ये आम्हाला खरंच टच वूड, पण माझ्या कुटुंबामध्ये कोणालाच तसं कोविडचा इफेक्ट झाला नाही. आम्ही खूप सकारात्मक ते 3-4 वर्ष जगलो आहे. व्हेरी गुड. एक स्मॉल आपल्या दर्शकांसाठी प्राणायामबद्दल थोडीशी माहिती मिळाली तर ऐकायला आवडेल, किंवा इझी वेने कसं करू शकतो तर दाखवलंच तर खूप छान वाटेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही प्राणायाम वगैरे करताना एक तर तुम्ही गर्दीमध्ये किंवा घाईघाईमध्ये ते करून चालत नाही. एक सकाळचा आणि एक रात्री झोपण्याच्या आधी अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी नक्कीच काढायला हवं. अगदी अर्धा तास पण मी म्हणणार नाही, 15 मिनटं तरी काढा, की तुम्ही आता सगळं आवरून झोपायची तयारी करून आता तुम्ही बेडवर जाणार. त्याच्या आधी एक 15 मिनटं एका जागी, जी तुमची जागा ठरेल रोजची, त्या जागी रोज बसा. आज दिवसभरात मी काय केलं ह्याचा थोडा आढावा घ्या आणि मग पूर्ण रितं करा मेंदूला आणि स्वतःला पण. मी कोणीच नाही आहे, मी या जगात माझं काहीच अस्तित्व नाही, इतकं रितं करा आणि शांत डोळे मिटून बसा. आणि मग हळूहळू हळूहळू उद्याचा दिवस तुम्ही कसा बघताय, तुम्हाला काय हवं आहे ह्याचे व्हिज्युअलाइज करा तुम्ही स्वतःला, की तू कोण आहेस आणि उद्याचा दिवस तुला काय हवं आहे आणि कुठे बघतेस स्वतःला. माझ्या मते हे फार इनफ आहे. पण मुळात लोकांना ते रितं करायलाच आवडत नाही, की मी कोण आहे हे आधी रिकामं करायला हवं. म्हणजे तुम्ही जमिनीवर पण राहता आणि उद्याचा दिवस तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने जगायचं आहे, हे एक मोटिवेशन पण तुमचंच तुम्ही स्वतःला देणार आहात. तर हे माझं ध्यानाचं स्वतःचं एक हे आहे, ओके. इतक्या प्रॅक्टिसनंतर काढलेलं आहे. ओके. हे रात्री करते आणि सकाळी उठून परत मी कामाला सुरुवात करण्याआधी 10 मिनटं बेडवरच बसते डोळे मिटून, ओके. की येस मला आज हे करायचं आहे, मला हे अचीव्ह करायचं आहे. ओके. आणि मग स्वतःशी तू संभाषण करतेस का? म्हणजे आपल्याकडे त्याला सेल्फ टॉक असं म्हणतो. हो, तो गर्दीतही मी करू शकते. Oh, is it? हो, हो, हो. म्हणजे कधी-कधी मला आठवतं की सिरियल आपण बसायचो सगळेजण एकत्र. हो. पण लोकांना वाटतं की मी आत्ता इथे आहे, काहीतरी ऐकतेय. पण नाही, मला इतकं ते तंत्र हुशारीने सापडलंय की मी 100 लोकांसुद्धा मी अलूफ जाऊ शकते. लोकांना वाटतं मी इथे आहे, पण मी कुठेतरी माझं जग फिरून येते किंवा मला आत्ता इथलं काही ऐकायचं पण नाही आहे आणि काही बघायचं पण नाही आहे. नजर तुझ्याकडे, पण मी काही बघत पण नसते आणि ऐकतही नसते. तर तेवढं तंत्र मला मिळालेलं आहे. आय होप आत्ता इथेच आहेस तू. आत्ता इथेच आहे. पण ते तंत्र म्हणजे ही काय मॅजिक आहे का काय? म्हणजे कसं ते? नाही, असं मॅजिक नाही म्हणता येणार, पण हे सगळं करून आपसूक कदाचित ते येत असावं, कारण ते ठरवून नाही आलं म्हणजे माझ्यामध्ये पण ते ठरवून नाही आलं. पण ते कळत नकळत येत गेलं.
अरे हां, मी कुठे हरवले? लोकं कधी-कधी हलवायचे, "अगं कुठे हरवलीस तू?" म्हटलं, "हो." म्हटलं, "नाही, कारण मला हे ऐकायचंच नव्हतं म्हणून मी ते गेले माझ्या ट्रान्समध्ये." असं ओके, झालं ते. ओके. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या शिफ्ट ज्या असतात त्या 14 तास, 16 तास आणि परत घर, हे कसं बॅलन्स करते? म्हणजे हा प्रश्न का विचारते मी तुला, की आजकाल बायका ऑफिसला सकाळी 7-8ला निघतात आणि रात्री पोचेस्तोवर त्यांना 9-10 होतात आणि मग त्या थकतात आणि Zomato ऑर्डर सगळं ऑर्डरवरती येतं. तर मग घरामध्ये लक्ष त्यांना देता येत नाही किंवा जेवण बनवता येत नाही किंवा घर मॅनेज करता येत नाही. तर त्या बायकांना तुला काय टिप्स द्यायच्या आहेत, की कशा पद्धतीने ते प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करू शकतील? तुला माहिती आहे हे आत्ता खूप झालंय हं, वनश्री. हं. पण तुझी आई पण काम करत होती येस. असेल. माझी आई पण काम करताना मी बघितलंय. माझी मावशी पण जॉब करत होती. या बायकांच्या हाताखाली कुठल्याही बायका पण नाही. नव्हत्या. पण तरीसुद्धा त्यांचं नियोजन, त्यांचं मॅनेजमेंट हे शिकण्यासारखं आहे. हो. मी म्हणते आपण हे आता खूप चर्चा करतो ह्याच्यावर. खूप त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने अरे बापरे! कसं मॅनेज करता अमुक-तमुक. पण जरा मागच्या पिढीकडे बघा आणि मी सांगते पुरुषांपेक्षा बाईची कपॅसिटी ही अतिशय उत्तम आहे. एका वेळेला बाई मल्टीटास्क करू शकतो. कामं करू शकते. फक्त ती कुवत आहे ना, ती आपली आपण ओळखली पाहिजे. आणि मला नाही वाटत काही कठीण आहे. माझी आई सकाळी निघायची 9ला सगळा स्वयंपाक करून निघायची. सगळं घरातलं आवरून निघायची. संध्याकाळी यायची तेव्हा माशांचा वार असेल तर येताना मासळी बाजार घेऊन यायची. आल्यावर सगळा स्वयंपाक करून लोकं 10ला 10:30ला झोपलेले असायचे. हं. आणि तेही मदतनीस नसताना. नसतं. आज आपल्याकडे सगळ्याला आपण हायर करू शकतो. तरीसुद्धा आपण हा वेगळा विचार कसं मॅनेज करायचं मुलांचं अमुक नाही तमुक नाही करायचे. फक्त एवढंच होतं त्यावेळेला जॉईंट फॅमिली ह्याचा खूप मोठा आधार होता. आजी-आजोबा घरात असणं. माझ्या मुलालाही आजी-आजोबा मिळाले. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि मी आत्ताच्या ह्यानं सांगेल जर शक्य असेल तर खरंच एकत्र राहा. कारण कुठल्याही मदतनीसावर अवलंबून मुलांना ठेवण्यापेक्षा आजी-आजोबा कधीही प्रेमाने वाढवतात मुलांना, नातवंडांना. तर त्यामुळे हा खूप मोठा फॅक्टर आहे. संस्कार तर देतातच आणि देतातच. आपुलकीने जे लाडू चिवडा हो. करून देतात किंवा हो. आपुलकीने आपल्या नातवंडांना वाढवतात हो. ते आय थिंक नाही, मदतनीसांकडनं नाही. अपेक्षितच अपेक्षितही नाहीये. नाही. आणि आता म्हणते 14 तास तर नाही. मी ठरवते, की आता 7:00-7:30ला जर निघायचंय, तर मी 5:00ला उठते आणि सगळा स्वयंपाक करून निघते. काय-काय म्हणजे ठरवलेलं असतं ते रात्री ठरवलेलं असतं मी, की आज हे बनवायचंय, ते बनवायचंय, वेळ एवढा लागणार आहे. ते आता प्रॅक्टिस आणि सरावाने आलेलं आहे वनश्री इतक्या वर्षांच्या. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आता आपण आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे वळतोय. सेगमेंटचं नाव आहे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. सो तुझ्या मोबाईलमध्ये तुझा एखादा जुना फोटो काढायचा आहे हं. आणि तो फोटो काढला त्याच्याकडे बघायचं आहे, आधी ऑब्झर्व्ह करायचं आहे हं. आणि त्या वृंदाला ही वृंदा काय मेसेज तिला द्यायचा आहे किंवा असं काय बोलायचं राहून गेलेलं आहे किंवा ही जर्नी कशी होती ते त्या वृंदानी जी सुरू केली होती जर्नी आणि आत्ताची वृंदा तिच्याकडे मागे वळून बघताना काय तिच्याशी बोलावंसं वाटतंय? वनश्री हा फोटो आहे ना, तो मुंबई दूरदर्शनचा ताकदीनादींचा आहे. हो. तेव्हा मी आदेशबरोबर ताकदीनादीन हा कार्यक्रम सूत्रसंचालन करायचे. आणि तेच मी म्हटलं ना, की मला काम करायचं आहे. तर गजेंद्र म्हणाला, "जा नीनाताईंकडे जा. त्या तुला काम देतील आणि ती उत्तम जागा आहे तुला कामाची सुरुवात करायला." आणि मी इथे हे काम सुरू केलं होतं. सुरुवातीचं 1 वर्ष मी बॅकग्राऊंड म्हणजे असिस्टंट म्हणून होते. म्हणजे प्रोडक्शनला होते नीनाताईंना असिस्टंट म्हणून. आणि नंतर संपदा कुलकर्णी आणि आदेश असे दोघंजणं करायचे आणि संपदा कुलकर्णीने काही कारणानिमित्त ताकदीनादीन नंतर कंटिन्यू केलं नाही, डिस्कंटिन्यू केलं. आणि मग नीनाताई आणि आदेश या दोघांनी मला जो काही कॉन्फिडन्स दिला आणि ढकललं, "नाही, इतकी वर्ष पडद्यामागे काम करतेस ना, तुला उलट उत्तम येईल. तूच उभी राहा." आणि देवाच्या दयेने वनश्री मला खरंच नंतरचे इतके चांगले भाग मला सूत्रसंचालन करायला मिळाले आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे लता मंगेशकर स्पेशल. म्हणजे मला आठवतंय चर्चगेटचं यशवंतराव चव्हाण सेंटर जे आहे तिथे नीना, आदेश आणि मी त्यांच्याविषयी कार्यक्रम सुरू केला आणि लता दीदींची एंट्री झाली. म्हणजे अशा बाईचा एक वावर काय असतो आणि लगेच वाइब्स काय बदलतात तो अनुभव मी घेतला वनश्री. आणि तो आयुष्यभर मला ते जे काय मी अनुभवलं आहे ते कायम लक्षात राहण्यासारखं आहे. आणि फक्त लता मंगेशकर नाही तर हृदयनाथ सगळे संगीतकार दिग्गज लोकांना मला जवळून बघता आलं.
इतकं नशिबाने मला हे उत्तम एपिसोड मला करता आले ह्या ताकदीनादींच्या निमित्ताने. आणि वृंदा म्हणशील तर खरंच नीनाताई किंवा ह्या सगळ्या लोकांनी खूप मला वेगळ्या पद्धतीने आत्मविश्वास दिला, घडवलं. प्रॅक्टिकली आयुष्याकडे कसं बघायचं हे शिकवलं. गजेंद्रची बायको असले, गजेंद्रचं एक नेम फेम सगळं झालं, तर तुला माहिती आहे एक पुरुष एकदा सक्सेसच्या याच्यावर आला की खूप गोष्टी बायकोच्या कानाला पण लागतात. पण त्या मी कधीही माझ्या ना शरीराच्या आत येऊ दिल्या नाही. जोपर्यंत माझा नवरा मला समोरून काही सांगत नाही तोपर्यंत बाहेरच्या ह्या गोष्टींवर माझा विश्वास कधीच बसणार नाही. हे तंत्र मला नीनाताईंनी शिकवलं. म्हटलं कुठल्याही बाहेरच्या गोष्टींवरून आपण आपला संसार कधीही हे करू द्यायचा नाही, डिस्टर्ब होऊ द्यायचा नाही. हे मला नीनाताई वगैरे ह्या लोकांनी, मला खूप चांगली माणसं भेटली मुळात वनश्री, खूप चांगली माणसं प्रत्येक. आणि संगत जशी असते तसेच हो. तुमचे विचार हो. आणि तुमचा जो वावर असतो हो. तो खूप इम्पॅक्ट होतोच होतो. तुमच्यावरती. नीनाताईंनंतर स्मिता तळवळकर या बाईंचं पण मला खूप खूप म्हणजे खूप सहवास नाही मिळाला, पण 2-3 वाक्य किंवा त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अवंतिकामध्ये काम करून किंवा ते कॅरेक्टर करून किंवा त्यांनी ज्या पद्धतीने मला अप्रोच केलं, काय गजेंद्रबरोबरच काम करणार का, बाहेर काय काम वगैरे करणार नाही का? म्हटलं नाही, कोण घेत नाही आहे मला. म्हटलं अवंतिकामध्ये असा असा रोल आहे, करशील का? म्हटलं हो स्मिताताई करेन. म्हटलं असं नाही, बाहेर पण काम कर, तू करशील तेव्हा लोकांना कळेल आणि मग काम येईल. तर अशा काही ज्या बायका आहेत की त्यांनी स्वतःला घडवलंय, पुरुषासारखंच त्यांचा वावर आहे, अशा बायकांचा इम्पॅक्ट कळत नकळत खूप होत गेला, की ज्यांनी संसार पण सांभाळलेत आणि करिअर पण केलंय, अशा बायका. सो ती वृंदा, शी इज हॅपी राईट. हॅपी, एकदम हॅपी. तेव्हाही हॅपी होते मी. आणि आत्ता खरंच मी बघितलं तर खरंच मी अचीव केलंय ते सगळं वनश्री, मिळवलंय. म्हणजे काहीही मला तक्रार नाही आहे आयुष्याकडून की हे राहून गेलं वगैरे, काहीच नाही आहे. आणि खूप दिलंय. आणि एक 10 वर्षानंतरची वृंदा, ओके, इमॅजिन करायची आहे आणि ती कशी असेल हे 10 त्या वर्ष. वृंदाला नजरेसमोर आणून सांगायचं आहे. आत्ता करू इमॅजिन येस. पुढच्या 10 वर्षात येस. अजून सक्सेसफुल असू शकते, एक वृंदा गजेंद्र म्हणून सुद्धा असू शकते आणि गजेंद्रची बायको म्हणून सुद्धा एका ठराविक उंचीवर नक्की जाईन, हेही माहिती आहे मला. आणि नुसतं ते नाही आहे तर माझ्या मुलाची आई म्हणून, अच्छा ही आई आहे किंवा ह्या मुलाची ही आई आहे आणि हिचा मुलगा आहे, हा हो, हे दोन्ही पद्धतीने, अर्थात त्याची आई म्हणून मला जास्त आवडेल आणि माझा मुलगा आहे म्हणून दोन्ही 50-50, पण त्याचंही यश मला दिसतंय, सुनेचं पण यश दिसतंय. त्यामुळे 10 वर्षाची आणखीन वेगळी असेल वृंदा. वृंदा, नाईस, व्हेरी नाईस. सो वृंदा, आय होप तुला हे सगळं आवडत असेल आपलं संभाषण. ह्याच्यामध्ये अजून एक छानसं ट्विस्ट आहे. तिथे समोर कार्ड्स स्प्रेड ठेवलेला आहे ओके. आणि मी मनामध्ये तुला एक प्रश्न तयार करायचा आहे. तू कम्फर्टेबल असेल तू सांगू शकतेस किंवा मनामध्ये ठेव. आणि 1 मिनटं डोळे बंद करायचे, तो प्रश्न व्हिज्युअलाइज करायचा आहे आणि तुझ्या डाव्या हाताने इथे येऊन एक कार्ड पिक करायचं आहे. ओके. या कार्ड्समधनं युनिवर्स म्हणजे ब्रह्मांड आपल्याला एक मेसेज देणार आहे हं. या कार्ड्सच्या द्वारे. सो ओके. तुला त्याचा मेसेज मिळेल. सो प्रश्न तू डोक्यामध्ये तयार करायला सुरुवात ओके. कर. पुढे ये आणि डाव्या हाताने एखादं कार्ड पिक कर. ओके, काय प्रश्न होता? म्हणजे सांगायचं असेल तर कम्फर्टेबल यू कॅन, नाही तर मी उत्तरच देते. कसं होणार आहे मला माहित नाहीये, हां. पण बरेच दिवस माझ्या म्हणजे मला असं वाटतं की आता पुढचं काहीतरी गोल हवं ना आपल्या आयुष्याचा जगण्याचा. म्हटलं मला अभिनेत्री म्हणून राष्ट्रपती पुरस्कार हवा आहे. वाव. आणि उत्तर आलेलं आहे डिटर्मिनेशन. हो ना. सो मी दाखवते ते प्रेक्षकांना. डिटर्मिनेशन. ओके. ओके. फेस चॅलेंजेस विथ डिटर्मिनेशन, यू कॅन अचीव एनिथिंग. हो, नक्की माझा विश्वास आहे वनश्री. येस. कारण ना मी खूप फिजिकल स्ट्रगल कधी केला नाही आहे जो मुलींना करावा लागतो. की गावागावातून कुठून कुठून येतात मुली. आज मी वर्षभर झाले, मी मुलुंडला आधी राहायचे आणि वर्ष झालं मी अंधेरीला शिफ्ट झाले. पण अंधेरीला खाली उतरलं की पूर्ण सगळीच इंडस्ट्रीतली अशाच मुलं मुली जास्त दिसतात आणि बघते मी काय पद्धतीने मुलांना स्ट्रगल आहे. टचवूड मला तसा स्ट्रगल मुंबईतच जन्मल्यामुळे आणि छान
सधन कुटुंबात जन्मल्यामुळे तेवढा स्ट्रगल आपल्याला देवाच्या दयेने करावा लागला नाही. स्ट्रगल असतो, प्रत्येकाला असतो, पण वेगवेगळ्या लेवलचा असतो. पण तसा ज्या मुली करतात तेवढा आपल्याला करावा लागला नाही. तर त्यामुळे ठीक आहे, आता डिटर्मिनेशन लगे राहू मुन्नाभाई म्हणतो तसं लगे राहू वृंदा, ठीक आहे. की चॅलेंजेस येतील. चॅलेंजेस नाही आलं तर आपण शिकणार शिकणार कसं? त्यामुळे चॅलेंजेस येतील, पण तुझा फोकस तू त्यावर ठेव. आणि मे बी नेक्स्ट पॉडकास्ट तुझ्या अवॉर्ड बरोबरच करू आपण. तथास्तु. सो आता आपण पुढच्या सेगमेंटकडे वळूया. 2 मिनिटं स्वतःसाठी. ह्याच्यामध्ये आपण मेडिटेशन करणार आहोत इथे. ओके. 2 ते 3 मिनिटाचं मेडिटेशन असतं. ओके. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा आपण ब्रेनला एक सिग्नल देतो आणि मग त्याप्रमाणेच आपल्या बॉडीमध्ये ती एनर्जी आपण क्रिएट करायला लागतो. सो हे तुझ्यासाठी आहे आणि आपले फ्रेंड्स जे बघतात, ज्या बायका बघतात त्यांच्यासाठी पण तो एक वेगळा अनुभव असतो. सो पाय जमिनीला टेकवायचे, दोन्ही हात या मुद्रांमध्ये, ठीक आहे, आणि डोळे बंद करायचे. तू जे काय आता मॅनिफेस्ट केलंय त्या मॅनिफेस्टेशनला घेऊनच मी मेडिटेशन तयार केलंय डोक्यामध्ये. सो लेट्स डू इट. डोळे बंद करून हात असे ठेवायचे मांडीवर. 3दा श्वास घ्यायचा आहे. ब्रीदिंग 1 2 3 4. होल्ड आणि तोंड ओपन करून ब्रीद आउट 1 2 3 4. व्हेरी गुड. 1 मोर टाइम. ब्रीद इन, होल्ड अँड ब्रीद आउट. One more time. Breathe in, hold, open your mouth and breathe out. आणि आता नॉर्मल श्वास घेऊ शकतेस तू. हे सगळं करत असताना इमॅजिन करायचं आहे तू एका समुद्रकिनारी चालत जातेस. 10 पावलं घ्यायची आहेत. 10 9 8. हळूहळू समुद्राच्या लाटांपर्यंत पोचलेली आहेस. 7 6 5. आता समोर छान क्षितिज सुद्धा दिसतंय. 4 3 2 and 1. समुद्रांच्या लाटांचा आवाज, छान हवा तुझ्या अंगाला स्पर्शून जाते. आणि जिथे आकाश आणि समुद्र एकत्र येतात अशी जी जागा आहे त्याला आपण क्षितिज म्हणतो. त्या क्षितिजावरती एक मोठा कॅनव्हस किंवा एक मोठा पडदा, स्क्रीनचा एक मोठा भला मोठा पडदा आहे ज्याच्यावरती तू जे मॅनिफेस्ट केलेलं आहेस, राष्ट्रपती अवॉर्ड, व्हॉट एव्हर अवॉर्ड्स, जे काही तुला अचीव्ह करायचं आहे ते त्या क्षितिजावरती एक भला मोठा पडदा आहे आणि तिथे तुझ्या आयुष्याची फिल्म चालू आहे. तुझ्या आयुष्याचा बेस्ट रोल तू करतेस असं बघायचं आहे. पुढचा 1 मिनिट व्हिज्युअलाइज करायचं आहे त्या पडद्यावर तुझ्या लाईफचा बेस्ट परफॉर्मन्स चालू आहे ज्याने तुला अवॉर्ड मिळणार आहे. हे करत असताना नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं. असा परफॉर्मन्स जो तुला अवॉर्ड मिळवून देतोय आणि त्याच्या बाजूच्या पडद्यावर बघायचं की तुला ऑलरेडी अवॉर्ड मिळालेला आहे, तू रिसीव्ह केलेला आहेस. आणि दोन्ही पिक्चर तुझ्या सबकॉन्शियसमध्ये कैद करायचे, ठेवून कम बॅक टू इन युअर सेन्सेस इन दिस रूम. 5 4 3 2 1. And now there is one small process. You have to rub your palms. डोळ्यांवरती ठेवायचे आहेत हात, कानावर ठेवायचे आहेत, हार्टवर ठेवायचे आहेत आणि म्हणायचं आय एम सॉरी. जोरात म्हणायचं आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. थँक्यू. अँड आय लव्ह यू. आय लव्ह यू. आणि डोळे उघडून स्वतःचे गाल असे ओढायचे आणि म्हणायचे कुची कुची कू, कुची कुची, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू सो मच. आणि मिठी मारायची आणि स्वतःला हाताला किस करायचंय. कसं वाटलं? छान. काय केलंस व्हिज्युअलाइज? तेच. येस. येस.
पण हाऊ आर यू फिलिंग नाऊ? गुड. हे असं रोज करते वनश्री मी. हो ना. कारण जगण्याचं काहीतरी हवं ना. बरोबर. कारण नाही म्हटलं तरी देवाने सगळं दिलं आहे छान. लवकर लग्न होऊन सून पण आली आहे, सगळं आलं आहे. मी कधी कधी हे येतं मनात वनश्री, नाही असं नाही, गजेंद्राला म्हणते पण मी म्हटलं गजेंद्र सगळंच झालं आहे, आता गेले तरी चालेल, आता परत नवीन. आपण नाही का जुने कपडे झाले की आपण हो. बदलतोच ना, की बास झालं आता हे शरीर, काय आता नवीन हवं मला काहीतरी. म्हटलं असं कसं ते काय आपल्या हातात नसतं. म्हटलं ते नसतं, मग काहीतरी या जगण्याचं काहीतरी मोठं हवा. मग मी हा मोठं मला मिळाला की सगळं आहे, तर आता काय नाही, मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. वास्तू नेहमी तथास्तू म्हणते, तथास्तू. आणि तो अवॉर्ड घेऊन नक्की नेक्स्ट पॉडकास्ट तुझ्याबरोबर करणार. तथास्तु. आणि थँक्यू सो मच आज तू आलीस इथे आणि Yes, खूप Vanashri. छान तुझ्या मनातल्या गोष्टी आमच्याबरोबर शेअर केल्यास आणि खूप तू टिप्ससुद्धा दिल्यास. हो. जे यंगस्टर्स स्पेशली बायका मुली हा जो शो बघतात त्यांना डेफिनेटली ह्याच्यातनं, कारण हा पॉडकास्ट नुसता पॉडकास्ट नाही आहे. नाही आहे. वृंदा जेव्हा हे सगळं कॉन्सेप्ट डोक्यात आली तेव्हा असं होतं की एक वैचारिक बैठक, एक बौद्धिक बैठक आणि एक आध्यात्मिक बैठक, बरोबर. असं संच कुठे बघायला मिळत नाही. इंग्लिश आणि हो. हिंदी अशा वेगवेगळ्या खूप आहे. लँग्वेजेसमध्ये आहे, पण सहज सोप्या भाषेमध्ये माझे गेस्टसुद्धा. हो. आय एम सो लकी की तू इथे आलीस yes. आणि तुझे अनुभव शेअर केले, कारण लोक नेहमी एकमेकांपासून शिकत असतात. शिकत जसं तू शिकलीस मी तसं शिकले तसं. या पॉडकास्टमधनं Yes. तुम्ही सुद्धा खूप गोष्टी शिकणार आहात आणि आमचा हाच प्रयत्न असणार आहे की तुम्ही अशाच गोष्टी शिकत राहा. सो असंच आपण शिकूया आणि शिकवण्याचा प्रयत्न करूया. शिकवायला आम्ही कोणी टीचर नाही आहोत, पण आमचे अनुभव शेअर करून जर तुम्हाला त्यातनं काही घेता आलं तर जे काही विजन आहे ते पूर्ण झाल्याचा आनंद आम्हाला मिळेल. सो थँक्यू वृंदा. आमच्याकडनं एक Yes. Thank you, छोटंसं गिफ्ट वनश्री. Oh. हील युअर सोलकडनं. ह्याच्यामध्ये एक हिलिंग बाथ सॉल्ट आहे. आंघोळ करताना तुला ते वापरायचं आहे. Yes. त्याच्यामध्ये Thank you. कॅन्डल आहे. हां. जी कॅन्डल तुला लावायची शनिवारी, ज्याने हां. निगेटिव्हिटी असेल ती निघून जायला मदत Oh. होईल. आणि त्याच्यामध्ये प्रोटेक्शन पावडर आहे जी Okay. तुला घराच्या उंबरठ्यावरती थोडीशी स्प्रिंकल करायची आहे. Okay. म्हणजे जे काय निगेटिव्हिटी असेल ती बाहेरच्या बाहेर पळून जाईल. पळून जाईल. थँक्यू सो मच वनश्री. थँक्यू. माय मस्त. प्लेजर. येस. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. लाईक करा, शेअर करा आणि आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करा. थँक्यू.